हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे छानच असणार आहेत. मी आज घेऊन आली आहे पार्ट 3 ऑफ रिफ्रेशिंग समर ड्रिंक्स. आय नो सरबतं खूप होत आहेत, पण या दिवसात आपल्याला सरबतच ही अशीच एक गोष्ट आहे जी आपल्या जीवाला, आपल्या मनाला शांतता देते. कारण आपण किती उन्हात फिरतो, बाहेरून येतो, दिवसभर काम करून येतो, त्यानंतर आता या दिवसात हल्ली आपण चहा अवॉइड करतो, चहा कॉफी, आणि थंड काही प्यायची आपल्याला इच्छा असते. सो बाहेर जर उसाचा रस मिळत नसेल तर घरी असं पटाक्कन काहीतरी करायची इच्छा झाली तर त्यानिमित्ताने मी अशा 2 आंब्याच्या रेसिपीज शेअर करणार आहे. आता आंबा तर सीझनमध्ये आहे आणि आंबा कोणाला नाही आवडत, असा एखादाच असेल ज्याला आवडत नसावा. सो मी आज आंब्यापासून आणि कैरीपासून दोन्ही गोष्टींपासून एक छान असे 2 ड्रिंक्स दाखवणार आहे. सगळ्यात पहिले मी करते आहे मँगो फ्रुटी. आता फ्रुटी म्हटलं की आपण बाहेर विकतच्याच बॉटल्स विकत घेतो आणि ते पॅक्स असतात ते घेऊन आपण पितो, पण आपण घरच्या घरी एकदम सेम टू सेम अशी फ्रुटी करणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 आंबे घेतलेत. जर तुम्हाला हापूस भेटला तो उत्तम. हापूस आंबे 2 छान त्याचे चिरून पल्प काढून घेतलेले, आणि एक कैरी घेतली आहे मी, जिचा उकडून मी पल्प काढून घेतलेला आहे. ते 2 छान मिक्स करून त्याच्यात तुम्हाला हवं तितकं तुम्ही साखर घाला. मी एक इथं वाटीभर घातलेली आहे, पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटी घाला, कमी आवडत असेल तर पाऊण वाटी घाला. त्यानुसार तुम्हाला ते छान फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर ते छानपैकी गाळून घ्यायचं आहे, कारण आंब्यात कधी कधी रेषा असतात, सो ते दाताखाली येऊ नये म्हणून आपण छानपैकी फिरवून घेणार आहोत. आता माझ्याकडे हापूस आंबा अवेलेबल नव्हता, सो मी इथे थोडासा किंचितसा कलर यूज केलेला आहे, फूड कलर. तुमच्या घरी जर तुम्हाला हापूस भेटला किंवा केसरी आंबा पण येतो, तो जरी भेटला तर तुम्हाला बिलकुलही आर्टिफिशियल कलर घालायची गरज पडणार नाही. सो इथे आपलं हे ड्रिंक तयार आहे. तुम्ही बघत असाल मी बऱ्यापैकी घट्ट ठेवलं आहे ते. तुम्ही याच्यात हवं तेवढं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. मी तुम्हाला गॅरंटी देते, अगदी रेडीमेड मिळते अशीच फ्रुटी आपल्याला ही लागते. आणि हे जे तुम्ही कन्कॉक्शन म्हणा किंवा ते जे प्रीमिक्स आहे त्याचं ड्रिंकचं, हे तुम्ही पूर्ण 1 ते 2 महिना आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे रेफ्रिजरेटरमध्ये इझिली राहतं आणि ते इतकं छान आहे की कधी कोणी येत असेल पाहुणे, त्यांनासुद्धा तुम्ही ते सर्व करू शकता. सो आता आपण सगळ्यांचं फेवरेट सेकंड ड्रिंक बघणार आहोत, ते म्हणजे आंब्याचं पन्हं. सो कैरीचं पन्हं ॲक्च्युली. सो आपण सुरू करूया. हे तर अतिशय सोपं आहे, खूप छान हे ड्रिंक आहे. म्हणजे आंबा जर भेटत नसेल तर कैऱ्या तर मिळतात, आणि कैऱ्या जनरली सगळ्या आणून ठेवतात, कारण कैऱ्यापासून आपण विविध प्रकार करून खातो. सो आता मी इथे 3 आंब्याच्या कैऱ्या घेतल्या आहेत. 3 कैऱ्या घेतल्या आहेत मी. आता मी इथे माझ्या कैऱ्या बऱ्यापैकी आंबट होत्या. तुम्हाला जर गोडसर कैरी मिळाली तर तुम्ही याची क्वांटिटी जास्तही घेऊ शकता. छान शिजवून घेतलेल्या आहेत मी. शिजल्यानंतर त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे आपल्याला, आणि छानपैकी मिक्सरमध्ये मी आता इथे साखर यूज करत नाही आहे. थोडंसं हेल्दी बनवायला मी ते गूळ घालते, आणि गुळाची चव ही साखरेपेक्षाही उत्तम लागते. ट्रस्ट मी ऑन दॅट. कारण बरेच जण गूळ आवडत नाही म्हणून साखर घालतात, पण साखरेपेक्षाही गुळामध्ये चव जास्त छान लागते. सो मी इथे पल्प आणि मला हवा तेवढा मी गूळ घातलेला आहे, कारण जितकं मला गोड लागतं त्यानुसार मी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे. नक्की मीठ घालून बघा, छान लागतं. आणि मी इथे भाजलेली जिऱ्याची पूडसुद्धा घातलेली आहे. खूप छान टेस्ट येते जिऱ्या पावडरने सुद्धा आपल्या पन्ह्याला. आणि इथे मी छान फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघाल ते किती घट्ट असं मिश्रण आहे. सो हे मिश्रणसुद्धा तुम्ही कमीत कमी 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता. इतकं छान हे ड्रिंक आहे. हवं तसं ज्यावेळेस कोणी पाहुणे आले किंवा तुमचे हजबंड्स येतात किंवा तुमचे भाऊ वगैरे येतात किंवा आई वडील येतात, कोणी बाहेरचं आलं तर थोडंसं ड्रिंक तुम्हाला हे त्यातनं काढून त्या पेल्यात ओतायचं आहे, आणि त्याच्यावर तुम्ही आयदर बर्फाचे तुकडे घालू शकता किंवा थंड पाणी घालूनही तुम्ही ते मिक्स करू शकता. कुठलीही साखर वगैरे घालायची गरज नाही आहे, कारण आपण सगळं आधीच मिश्रण केलेलं आहे. असं ते वेळेवर असं झटपट तयार होणारे हे ड्रिंक्स आहेत. सो तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही या ट्राय करा या उन्हाळ्यात. आता उन्हाळ्यात जात्या वेळावरच आहे असं मी म्हणेन. सो हे ड्रिंक्स तुम्ही नक्की ट्राय केले पाहिजेत, अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आता आंब्याचा सीझन असल्यामुळे कैऱ्या आणि आंबे हे इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात. सो डू ट्राय दीज रेसिपीज ॲट युअर होम, आणि मला तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे रिस्पॉन्स नक्की तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सो भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.